विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। स्वागत आहे आपलं विश्व 24 न्यूज चॅनलमध्ये। आज कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना पुण्यातून विषबाधा झाली आहे। त्यातील 3 ते 4 विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे दाखल करण्यात आले। याची बातमी मिळताच येणेगूरचे कर्तव्यदक्ष सरपंच रेखाताई गुंजोटे हे त्यांच्या पतीसमवेत तत्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येऊन डॉक्टरशी चर्चा केली व विद्यार्थिनीची विचारपूस करून त्यांना धीर दिला व ग्रामपंचायतकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड, तुळजापूर, धाराशिव। व्हॉइस रेकॉर्डर आफरीन बागवान। काय करायचं सरपंचाचं करायचं हो, दुसरं कोणाचं नाही। तुमचा काय संबंध नाही। हे निवडून आले तुम्ही असं झालं तुमचं काय रेकॉर्डिंग नाही, फक्त सरपंच केलो तरी बी मी काय वेगळं सांगायला तिथून आले किती झाल्या आले त्यांनी काळजी दाखवते हे आम्हालाही लक्षात येते की बाबा ज्यावेळेस माणूस येतो आणि मुख्य म्हणजे शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला हे आमच्यासाठी महत्त्वाचं। नाही ते येऊन कालवा करणाऱ्याचं प्रमाण काही कमी नाही। म्हणणं सांगायला त्यांचंही प्रमाण काही कमी नसते, पण तुम्ही सगळेजण फक्त घाबरू नका। काही होणार नाही दादा, काही होणार नाही, त्याचं टेन्शन नसतं। मी ऑलरेडी आमच्या सिनियर्सना पण इन्फॉर्म केलं वडल्या मुलाचं वेळ जास्त होणार आहे आणि कधी कधी तसं उलटी आल्यासारखं वाटतं, पण ते उलटं जर होत नसेल तरी देखील थोडंसं छातीत दुखल्यासारखं होणार। कारण फूड पॉयझनिंगमध्ये किंवा पाण्यातून जे काही होणार आहे त्याच्यामध्ये छातीची रिलेटेड काही गोष्टी होत नसतात, त्यामुळे ते आतड्याला वगैरे उलट्या होत्या अशा प्रकारचं आणि आपण त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी काळजी ठीक आहे। या उपरही समजा तुम्हाला काही वाटलं की नाही बाबा ती थोडं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।